ते आम्ही लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केले। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून कोणाकोणाला लाभ झालाय त्यांनी हात वर करा। भरपूर हात वरती आहेत। लाडक्या बहिणींनो, तुमचा फेब्रुवारीचा जो 8वा हप्ता आहे तर तो 21 रुपये पोस्टाच्या खात्यामध्ये, स्टेट बँकेमध्ये तसेच प्रशासनाने सांगितलेल्या अजून या 7 बँकेत आज सकाळपासूनच जमा होत आहे। आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री व तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी काल संध्याकाळी लाडकी बहीण योजनेचा जो फेब्रुवारीचा 8वा हप्ता आहे तर तो सोडण्याचे अधिकाऱ्यांना आदेश दिले होते। त्यामुळे आज सकाळपासूनच अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती काहींना 21 रुपये जमा झाल्याचा बँकेचा SMS आला आहे, तर काहींना लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3700 रुपये देखील जमा झाल्याचा SMS आला आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला अजून पण फेब्रुवारीच्या 8व्या हप्त्याचे पैसे आले नसतील तर तुमच्या बँकेचे खाते कोणत्या बँकेमध्ये आहे हे एकदा तुम्हाला चेक करायचं आहे। तसेच आज निवडलेल्या या 15 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का हे एकदा तुम्हाला नक्की चेक करायचं आहे। हे जर तुम्हाला चेक करायचं कळत नसेल तर तुम्हाला कसं चेक करायचं आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये समजणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेबांनी आजच फेब्रुवारीचा जो 8वा हप्ता आहे तर तो सोडलेला आहे। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींचा एकनाथ शिंदे साहेबांवर खूप विश्वास आहे। त्यामुळे तुमचा पण शिंदे साहेबांवर खूप विश्वास असेल तर व्हिडिओ लक्ष देऊन शेवटपर्यंत बघा। कोणकोणत्या 15 जिल्ह्यामध्ये फेब्रुवारीचा 8वा हप्ता सोडला आहे, तसेच आज निवडलेल्या कोणत्या 9 बँकेत हे फेब्रुवारीचा 8वा हप्ता सोडला आहे, तुम्हाला सविस्तर माहिती पुढील 2 ते 3 मिनिटांमध्ये समजणार आहे। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आज सकाळपासूनच 21 रुपये कोणाला आले आहेत तर कोणाकोणाला 3700 रुपये देखील खात्यावरती जमा झाल्याचा बँकेचा SMS आलेला आहे। परंतु फक्त याच 9 बँकेमध्ये आजसाठी फेब्रुवारीचा 8वा हप्ता हा सोडलेला आहे। सरकारने महत्त्वाच्या या 9 बँकेमध्येच पैसे सोडण्याचे आदेश बँकांना दिले आहेत। लाडकी बहीण योजनेचा मागचा 7वा हप्ता जो होता तर तो अनेक बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले नव्हते, कारण अनेक बँकेमध्ये पैसे अडकून राहतात। त्यामुळे या 8व्या हप्त्यासाठी कोणतीही गडबड, कोणतीही घाई होऊ नये यासाठी तुमचे लाडके भाऊ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आता त्यांनी स्वतः या 9 बँकेमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जे काय असेल तर ते सोडले आहेत। कोणकोणते 15 जिल्ह्यामध्ये सोडले आहेत आणि कोणकोणत्या 9 बँकेमध्ये सोडले आहेत याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे तुम्ही आतापर्यंत 7 हप्ते घेतले असतील आणि जर आतुरतेने 8व्या हप्त्याची जर वाट बघत असाल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। लाडक्या बहिणींनो, लक्षात ठेवा, राज्यामध्ये आपल्या 36 जिल्हे आहेत। एकाच वेळी 36 जिल्ह्यामध्ये पैसे हे सोडले जात नसतात। तसा सरकारचा वरून नियम आहे, जास्तीत जास्त एका दिवसासाठी फक्त 15 जिल्ह्यामध्येच पैशांचं वाटप करता येतं, तसा वरून सरकारचा नियम आहे। त्यामुळे आज या 15 जिल्ह्यामध्येच लाडकी बहीण योजनेचा जो फेब्रुवारीचा 8वा हप्ता आहे तर तो सोडलेला आहे। बऱ्याच लाडक्या बहिणींचे खाते हे स्टेट बँकेत आहे, तसेच काही लाडक्या बहिणींचे खाते पोस्ट ऑफिसमध्ये आहे। तसेच शासनाने निवडलेल्या या 15 जिल्ह्यामधील अनेक बहिणींच्या खात्यावरती सकाळपासूनच लाडकी बहीण योजनेचा जो 8वा हप्ता आहे तर काहींना 21 रुपये जमा झाल्याचा SMS आला आहे, तर काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3700 रुपये जमा झाल्याचा देखील SMS आलेला आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला अजून पण 8व्या हप्त्याचे पैसे जमा झालेले नसतील तर तुम्ही लक्ष देऊन हा व्हिडिओ बघायचा आहे। तुम्हाला कसं चेक करायचं आहे, तुम्हाला कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये हे पैसे सोडले आहेत आणि कोणकोणते 9 जे आहेत तर त्या महत्त्वाच्या बँका स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी निवडल्या आहेत। सर्वांनी काळजीपूर्वक शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी सकाळपासूनच लाडक्या बहिणींना या 15 जिल्ह्यामध्ये आणि या महत्त्वाच्या 9 बँकेमध्ये काही लाडक्या बहिणींना 21 रुपये सोडलेले आहेत, तर काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3600 रुपये सोडले आहेत, तर काही लाडक्या बहिणी या लाभार्थी यादीमधून अपात्र देखील झालेल्या आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जर अजून पण पैसे आले नसतील तर बघा, यामधून जर लाभार्थी यादीमधून जर तुमचं जर अर्ज अपात्र झालाय का हे सुद्धा या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजावून मी सांगणार आहे। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेबांनी कोणकोणते ते आजसाठी 15 जिल्हे सोडले आहेत बघा। 15 जिल्ह्यासाठी 21 रुपये सोडले आहेत, तर ते तुम्हाला व्हिडिओमध्ये मी पुढे सांगणार आहे। बघा,
एकनाथ शिंदे जे बोलतात तर ते करून दाखवतात. तुम्हाला पण माहित आहे, ते जेव्हा बोलतात तेव्हा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे येत असतात. आजच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी तिकडून बटन दाबले आहे. सकाळपासूनच अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दोन एकदम SMS येऊ लागले आहेत. काहींना पहिला SMS आला तर तो 1500 रुपयांचा आला. त्यानंतर लगेचच 5 मिनिटांनी दुसरा SMS आला तर तो 2100 रुपये आल्याचा SMS आला. प्रत्येक लाडक्या बहिणींना टोटल 3600 रुपये आल्याचा SMS सकाळपासून येत आहे. तर काही लाडक्या बहिणींना फक्त 1500 रुपयेच आल्याचा बँकेकडून SMS येत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जर आजच लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीच्या 8व्या हप्त्याचे पैसे पाहिजे असतील तर यासाठी तुम्ही लाभार्थी यादीमध्ये आहे का नक्की चेक करायचं आहे. तसेच आजसाठी निवडलेल्या 15 जिल्ह्यामध्ये आहे का नक्की चेक करायचं आहे. त्यानंतर महत्त्वाच्या 9 ज्या बँका आहेत त्यामध्ये तुम्ही खाते खोलले आहे का नक्की चेक करायचं आहे. संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला समजून सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. बघा आता लाडक्या बहिणींनो, तुमचं थोडंसं महत्त्वाचं काम जर असेल तर ते थोडं तुम्ही बाजूला ठेवून या व्हिडिओला पुढील 2 ते 3 मिनिटे लक्ष देऊन बघत राहा. ज्या लाडक्या बहिणींनी आता या 9 बँकामध्ये ज्या महत्त्वाच्या 9 बँकासाठी निवडल्या आहेत तर त्या 9 बँकामध्ये खाते खोलले आहे, तर त्या बँकामध्ये तुम्ही खाते खोलले असेल, तुम्हाला आजच पैसे जमा काहींना झाले आहेत तर तुम्हाला काही पैसे आता जमा होऊन राहीत. तर बघा, गेले 1 महिना झालं फेब्रुवारीच्या 8व्या हप्त्याचे लाडक्या बहिणी वाट बघत होत्या. अखेर तो सोन्याचा दिवस आज उघडलेला आहे. सकाळपासूनच अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती काहींना 2100 रुपये जमा झाल्याचा SMS आला आहे. तर बघा, यामध्ये काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3600 रुपये सुद्धा जमा झाल्याचा SMS आला आहे. पोस्ट ऑफिसमध्ये खाते खोललेल्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे आले आहेत. तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया या खात्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींनी बँकेमध्ये खाते खोलले आहेत तर त्या लाडक्या बहिणींना पैसे आले आहेत. त्यानंतर बँक ऑफ इंडियामध्ये ज्या लाडक्या बहिणींनी खाते खोलले आहे तर त्यांच्या सुद्धा खात्यावरती पैसे आले आहेत. त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये बँकेत खाते खोललेल्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झाले आहे सकाळपासून. त्यानंतर ICICI बँक ही खाजगी आहे, या बँकेमध्ये सुद्धा अनेक लाडक्या बहिणींनी खाते उघडले आहे, तर त्यांच्या खात्यावरती सुद्धा सकाळपासून काहींना 2100 रुपये आल्याचा SMS आला आहे. तर काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 1500 रुपये आल्याचा SMS आला आहे. तर काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती टोटल 3600 रुपये आल्याचं देखील SMS आलेलं आहे. त्यानंतर कोटक महिंद्रा बँकेत सुद्धा अनेक लाडक्या बहिणींना सकाळपासून पैसे हे जमा होऊ लागले आहेत. त्यानंतर HDFC बँक ही सर्वात मोठी खाजगी बँक आहे, या बँकेत सुद्धा अनेक लाडक्या बहिणींनी खाते उघडले आहे. यांच्या सुद्धा खात्यावरती सकाळपासून लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीच्या 8व्या हप्त्याचे पैसे जमा होऊ लागले आहेत. त्यानंतर बँक ऑफ बडोदामध्ये खाते खोललेल्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सुद्धा अनेक सकाळपासून 1500 रुपये आले आहेत. तर काही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देखील आले आहेत. तसेच इंडियन बँक जी आहे तर त्या बँकेत सुद्धा खाते खोललेल्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 2100 रुपये जमा झाल्याचा SMS आला आहे. तर काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3600 रुपये देखील जमा झाल्याचा SMS आला आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला अजून पण लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीच्या 8व्या हप्त्याचे पैसे जमा झालेले नसतील तर तुम्ही लाभार्थी यादी जी आहे तर ती लाभार्थी यादी जी लावली झालेली आहे तर ती त्यामधून जर तुम्ही अपात्र झाला असणार तर तुम्हाला कधीच लाडकी बहीण योजनेचा हप्ता इथून पुढे मिळणार नाही. तर बघा, महत्त्वाचे जर ते 15 जिल्हे कोणते आहेत तर त्या 15 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का तुम्हाला नक्की मी पुढे सांगणार आहे. तसेच लाभार्थी यादी जी आहे तर ती आता समोर आली आहे, ती यादी सुद्धा आता तुम्हाला मी सांगणार आहे. त्यामुळे आज निवडलेल्या 15 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का काही क्षणात तुम्हाला पुढे मी सांगणार आहे. त्यामुळे तुमच्या बँकेत 2100 रुपये जर तुम्हाला आजच पाहिजे असतील तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला लागणार आहे. बघा, राज्य सरकारने निवडलेल्या आजसाठी म्हणजेच फेब्रुवारीच्या 8व्या हप्त्यासाठी कोणकोणत्या 15 जिल्ह्यामध्ये हे पैसे सोडले आहेत तुम्ही लक्ष देऊन काळजीपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे. अत्यंत मोठी आनंदाची बातमी फेब्रुवारीच्या 8वा हप्ता घेणाऱ्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी प्रशासनाने दिले आहे. आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री व लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ उपमुख्यमंत्री जे आहेत तर ते एकनाथ शिंदे साहेबांनी आता लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीच्या 8वा हप्ता हे आता सही करून सकाळीच पैसे सोडले आहेत. सकाळपासून आता आम्ही सांगितलेल्या या बँकेमध्ये तुम्ही जर खाते खोलले असेल तर तुम्हाला आता 2100 रुपये येऊ लागले आहेत. तर काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती
3600 रुपये देखील जमा झाल्याचा SMS आला आहे। जर तुम्हाला अजून पण पैसे आले नसतील तर पुढील काही क्षणात 5 मिनिटांनंतर, 10 मिनिटांनंतर, 15 मिनिटांनंतर तुम्हाला 2100 रुपये तर येणार आहेत किंवा 3600 रुपये तर येणार आहेत, तर काही लाडक्या बहिणीला फक्त 1500 रुपये येणार आहेत। आणि ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच तुमच्या खात्यावरती काहींना आले आहेत तर काहींना आता लगेच जमा होणार आहेत, काहींना जमा देखील झाले असतील। स्वतः उपमुख्यमंत्री व तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी हे पैसे सोडले आहेत, त्यामुळे पैसे तुमच्या बँकेच्या खात्यावरती 100% जमा झाले आहेत, तर काहींना जमा होणार आहेत, तर काहींना पुढील काही क्षणात पैसे येणार आहेत। त्यासाठी कोणकोणते 15 जिल्हे आज राज्य सरकारच्या माध्यमातून स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी निवडले आहेत याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यामुळे कोणकोणत्या 15 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का तुम्ही नक्की बघायचं आहे। सर्वात आनंदाची मोठी माहिती आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। तर बघा कोणकोणते 15 जिल्हे आहेत, तर ते 15 जिल्ह्यांची नावे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत तुम्ही 7 हप्ते जर घेतले असतील आणि 8व्या हप्त्याची जर आतुरतेने जर वाट बघत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। तर बघा यासाठी प्रशासनाने निवडलेले 15 जिल्हे ज्यामध्ये आजच तुमच्या लाडक्या बहीण योजनेचे पैसे सोडले आहेत, तर काहींना पैसे आले आहेत, तर तुम्हाला या जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला आता पैसे येणार आहेत। तर बघा हिंगोली आहे, तर त्यानंतर नांदेड जिल्हा आहे, त्यानंतर यवतमाळ जिल्हा आहे, त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा आहे, त्यानंतर ठाणे जिल्हा आहे, त्यानंतर पालघर जिल्हा आहे, त्यानंतर धुळे जिल्हा आहे, त्यानंतर पुणे, त्यानंतर लातूर, त्यानंतर बुलढाणा, त्यानंतर नाशिक, त्यानंतर अहमदनगर, त्यानंतर सोलापूर, त्यानंतर सातारा, त्यानंतर बीड। या 15 जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा आता असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या जो 8वा हप्ता आहे तर तो फेब्रुवारीचा 8वा हप्ता पुढील काही क्षणात जमा होऊ शकतो। तसेच काही लाडक्या बहिणींना सकाळपासून पैसे देखील जमा होत आहेत। तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला अशाच प्रकारचे दररोज व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।